नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं नवी दिशा अकॅडमीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज डेली टेस्ट झाली. राज्य घटना व पंचायत राज आणि मराठी व्याकरणचे 2 चॅप्टर. राज्य घटना व पंचायत राज यावर 15 प्रश्न आणि मराठी व्याकरणवर 10 प्रश्न. तर आपल्याला त्याचं विश्लेषण बघायचं आहे. चला या ठिकाणी प्रथम आपल्याला विश्लेषण बघितल्यानंतर 2 नंबर नियोजन कसं असावं म्हणजे तुम्ही डायरेक्ट सक्सेसफुल झाले पाहिजे. आणि 3 नंबर उद्याची टेस्ट कोणत्या ह्याच्यावर होणार आहे तोही सुद्धा सिलेबस तुम्ही घ्यायचा आहे. चला वेळ न घालवता एक एक प्रश्न बघूया. भारत कधी सार्वभौम राष्ट्र बनला? 26 जानेवारी 1950, 26 जानेवारी 1950. प्रश्न असे विचारला जाईल, राज्य घटनेची अंमलबजावणी केव्हा झाली? 26 जानेवारी 1950. राज्य घटना केव्हा स्वीकारली? 26 नोव्हेंबर 1949. त्यानंतर मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या संविधानावरून स्वीकारले आहेत? अमेरिका. मूलभूत हक्काची संख्या सध्या किती आहे? 6. पूर्वी किती होती? 7 होती. परंतु त्यामध्ये मालमत्तेचा हक्क रद्द करण्यात आला आणि सध्या मूलभूत हक्कांची संख्या 6च आहे. राज्यसभेत राष्ट्रपती किती सदस्य नियुक्त करतो? 12 सदस्य. महिला कैद्यासाठी देशातील पहिले खुले कारागृह कुठे होणार आहे? येरवडा. राज्यातील सर्वात नवी नगरपालिका कोणती? जालना. 29वी महानगरपालिका आहे आणि तिचं नवीन जालना ही महानगरपालिका आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ कोण देतो? राष्ट्रपती. विधान परिषद हे कोणते सभागृह आहे? वरिष्ठ व द्वितीय सभागृह आहे. आणि विधानसभा हे कोणते सभागृह आहे? कनिष्ठ व प्रथम सभागृह आहे. परंतु या ठिकाणी प्रश्न आहे, विधान परिषद हे कोणते सभागृह आहे? तर वरिष्ठ व द्वितीय सभागृह आहे. कुटुंब न्यायालयांची स्थापना सर्वप्रथम कोणत्या देशात झाली? अमेरिका. राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य राजीनामा कोणाकडे देतात? राज्यपाल. घर घर संविधान अभियान 2024 राबवणारे पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र. भारतीय राज्यघटनेतील आर्थिक आणीबाणीची तरतूद कोणत्या कलमात आहे? कलम 360. सरपंच पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता कोणती? 7वी उत्तीर्ण. ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांच्यात समन्वय साधणारा दुवा कोण आहे? पंचायत समिती. जिल्हा परिषद महिलांसाठी किती टक्के आरक्षण आहे? 50%. आता त्यानंतर हे झाले राज्यघटना पंचायत राज, यावर 15 प्रश्न झालेले आहेत. त्यानंतर मराठी व्याकरणवर 10 प्रश्न आपल्याला बघायचे आहे. त्याने काम केले नाही शिवाय शिरजोरपणा करू लागला. आता याच्यामध्ये शिवाय एक आहे समुच्चय बोधक उभयनवी अवयव. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भाऊला थोडेफार लागले आहे बाकी सर्व खुशाल. बाकी एक आहे न्यूनत्व बोधक उभयनवी अवयव आहे. देह जाव अथवा राव, पांडुरंगी दृढ भाऊ या अवतरण चिन्हामधील उभयनवी अवयवाचा प्रकार कोणता आहे? विकल्प बोधक अथवा याच्याहून काय विकल्प बोधक आहे. तस्मात हे कोणत्या प्रकारचे उभयनवी अवयव आहेत? परिणाम बोधक. तस्मात हे काय? परिणाम बोधक उभयनवी अवयव आहे. आमचे शरीर सुदृढ व्हावे आम्ही योगासने करतो या वाक्याचे मिश्र वाक्य करण्यासाठी कोणते अवयव वापरावे? की. आमचे पण या ठिकाणी की नसून हे ध्यानात घ्यायचे आपल्याला. म्हणून हे उभयनवी अवयव आहे. म्हणून हे उभयनवी अवयव आहेत. आमचे शरीर सुदृढ व्हावे आम्ही योगासने करतो या वाक्याचे मिश्र वाक्य करण्यासाठी कोणते अवयव वापरायचे? म्हणून वापरायचे. कुरपण या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा. उदार. अधोन्मुख या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा. उन्मुख. विरोधार्थी शब्दाची चुकीची जोडी शोधा. घर सदन. आता देव दानव, सबळ दुर्बल, खेद हर्ष एक आहे विरोधार्थी शब्द आहे. पण विरोधार्थी शब्दाची चुकीची जोडी म्हणत घर सदन ह्या काय समानार्थी शब्द असल्यामुळे विरोधार्थी चुकीची जोडी आहे. नीटनेटका या शब्दासाठी विरोधार्थी शब्द ओळखा. नीटनेटका. नीटनेटका याच्यासाठी काय आहे? गबाळा. गबाळा एक आहे विरोधार्थी शब्द आहे. आजागड हे नाही आहे.
त्यानंतर कुचकामी या शब्दासाठी विरोधार्थी शब्द ओळखा. फलदायी. कोणता आहे? कुचकामीच्या विरोधार्थी शब्द फलदायी. अशा प्रकारे या ठिकाणी आपण 25 प्रश्न बघितलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खास सांगायचं म्हणजे तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर नवी दिशा अकॅडमी मध्ये ऑफलाईन आणि ऑफलाईन क्लास 3 महिन्यामध्ये गणित, बुद्धिमापन, मराठी व्याकरण त्या ठिकाणी संपूर्ण जात आहे शिकवून. आणि त्याच्यानंतर आपण तात्याचा ठोका सुद्धा सुरुवात केलेली आहे. आता त्याची प्रत्येक दिवशी 15 प्रश्न या ठिकाणी विषयाचा अभ्यास द्यायचा आणि टेस्ट घ्यायची. त्यासाठी 25,500 वन लाईनर क्वेश्चन बनवलेले आहेत आणि त्याचेही सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहे. एका तासामध्ये नॉर्मल स्पीडमध्ये 550 ते 600 प्रश्न होतात. सव्वाचा स्पीड वाढवल्यानंतर 800 क्वेश्चन होतात आणि 1.5च्या स्पीडमध्ये 1000 क्वेश्चन होतात. तर त्यामुळे टार्गेट देऊन या ठिकाणी आपल्याला 25,500 क्वेश्चन, याच्या पलीकडे काहीच क्वेश्चन येणार नाही याची सुद्धा दक्षता घेतली आहे. आणि मराठी व्याकरणचे सुद्धा वन लाईनर 7,000 क्वेश्चन सब्जेक्टिव्ह मधून ऑब्जेक्टिव्ह बनवले आणि त्याचे सुद्धा मी तुम्हाला रेकॉर्डिंग बनवून देत आहे. म्हणून आपण डेली टेस्टमध्ये जीके आणि मराठी व्याकरण या ठिकाणी खेचणार आहोत डेली टेस्टमध्ये. आणि 3 महिने संपल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा डबल क्लचच्या माध्यमातून रिव्हिजन द्यायची आहे. आणि त्याचं एका आठवड्यात 2 पेपर घेऊन त्या ठिकाणी टार्गेट देऊन अभ्यास करून घ्यायचा आहे. म्हणजे येणाऱ्या भरतीमध्ये कोणताही विद्यार्थी मागे राहणार नाही, कारण आपल्याला एका बॅचचे 75 ते 90% विद्यार्थी नोकरीला लावायचे आहे. म्हणून या ठिकाणी ठरलेल्या प्रोग्रामनुसार होणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, उद्याचा सिलेबस समजून घ्या. उद्याच्या टेस्टचा तुम्ही अभ्यास करा. टेस्ट क्रमांक 30 साठी भारताचा भूगोल लिहा. टेस्ट क्रमांक 30 या टेस्टसाठी सिलेबस लिहून घ्या आणि त्याचा अभ्यास करा. भारताचा भूगोल, त्यावर 15 प्रश्न. केवळ प्रयोगी अवयव यावर 5 प्रश्न आणि वाक्प्रचार यावर 5 प्रश्न, म्हणजे मराठी व्याकरणचे 10 प्रश्न असणार आणि भारताचा भूगोल 15 प्रश्न. असे या ठिकाणी 25 प्रश्नाची टेस्ट होणार. तर आपण दररोज डेली टेस्टचा अभ्यास करायचा. आणि सध्या तरी फ्री टेस्टमध्ये मी तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे नवी दिशा अकॅडमीमध्ये. तर आपण नवी दिशा अकॅडमी ॲप डाउनलोड करायची आणि त्याच्यामध्ये फ्री टेस्ट द्यायच्या. आणि तुमचं जीके आणि मराठी व्याकरण हे 3 महिन्यामध्ये बऱ्याचपैकी या ठिकाणी तुमचं वाढणार आहे. आणि गणित आणि बुद्धिमापन हा उजव्या हाताचा मेळ म्हणजे खेळ आहे. त्यामुळे गणित आणि बुद्धिमापन आपल्याच भाषेमध्ये शिकून घ्यायचं आहे. नमुन्यासहित सर्व प्रश्न. हे 3 महिन्यात आपले गणित आणि बुद्धिमापनचे रजिस्टर कोणत्या हालतीमध्ये बनले पाहिजेत, कारण त्याच्याशिवाय अभ्यासाची रणनीती बनत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण नवी दिशा अकॅडमीमध्ये ऑनलाईन क्लासेस गणित आणि बुद्धिमापन या ठिकाणी मुळासकट शिकून घ्यायचं आहे आणि त्यावर अभ्यास करायचा आहे. आणि मी तुम्हाला रणनीती जशी सांगितली तसं कोणत्या विद्यार्थी मागं पडता कामा नाही. तर आज या ठिकाणी एवढंच. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.